नमस्कार. आज आपण भारतीय लोकशाहीच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. एक अशी गोष्ट जी कधी काळी फक्त एक कल्पना होती, पण आज ती एक जिवंत, सतत बदलणारी व्यवस्था बनली आहे. तर मग चला पाहूया हा प्रवास कसा होता. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया एकदम सुरुवातीपासून. आपल्या भारताचा लोकशाहीचा जो पाया आहे ना, तो आपल्या संविधानाने कसा रचला आहे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का? विचार करा, आपला देश किती मोठा आहे. 1 अब्जाहून जास्त लोक. मग अशा देशात लोकशाही खऱ्या अर्थाने प्रत्येकापर्यंत पोहोचते कशी? याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या भागात शोधणार आहोत. आणि या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 26 जानेवारी 1950. हा तो दिवस आहे जेव्हा भारताने आपलं संविधान स्वीकारलं. आणि खरं सांगायचं तर याच एका क्षणाने आपल्या देशाची पूर्ण दिशाच बदलून टाकली. आणि सुरुवातीपासूनच एक गोष्ट अगदी स्पष्ट होती, ती म्हणजे लोकशाही फक्त सरकार चालवण्याची एक पद्धत नसणार होती, तर ती लोकांच्या रोजच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनायला हवी होती. हा विचारच किती मोठा आणि महत्त्वाचा होता बघा. चला तर मग आता येऊया आपल्या आजच्या चर्चेच्या एकदम केंद्रस्थानी, म्हणजे एकाच ठिकाणी सत्ता एकवटल्यामुळे काय आव्हानं उभी राहिली आणि त्यावर विकेंद्रीकरण हा उपाय म्हणून कसा समोर आला हे आता आपण बघूया. जरा विचार करा, दिल्लीत बसून पूर्ण देशावर राज्य करणं किती अवघड असेल, नाही का? देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसाचा आवाज शासनापर्यंत पोचणार कसा, हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि मग यावर उपाय म्हणून काय पुढे आलं तर लोकशाही विकेंद्रीकरण. आता हे नाव ऐकून अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सत्ता एकाच केंद्रातून काढून ती थेट स्थानिक लोकांच्या हातात देणं, बस इतकं सोपं. आणि हे किती महत्त्वाचं होतं हे बघा. आपल्या मूळ स्रोतामध्ये या विकेंद्रीकरणाला लोकशाहीचा गाभा म्हटलंय, म्हणजे थेट आत्मा. या एकाच शब्दातच या संकल्पनेचं सगळं महत्त्व सामावलेलं आहे. पण प्रश्न हा आहे की हे विकेंद्रीकरण करायचं तरी का? बरं, याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे सत्तेचा गैरवापर टाळता येतो, आणि दुसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा शासन चालवण्यात थेट सहभागी होता येतं. ठीक आहे, तर ही कल्पना तर खूप छान होती, पण आता पुढे काय? हा जो विचार होता तो प्रत्यक्षात कायद्यात कसा आणला गेला हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पण मग प्रश्न उरतोच की ही इतकी मोठी आणि जबरदस्त कल्पना प्रत्यक्षात आणली तरी कशी गेली असेल? तर याचं उत्तर कुठे दुसरीकडे नाही तर आपल्या संविधानातच लपलेलं आहे. हे शक्य झालं ते संविधानातल्या 2 खूप मोठ्या ऐतिहासिक दुरुस्त्यांमुळे, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. आणि या दुरुस्त्यांनी फक्त काही नियम नाही बदलले, तर भारतीय लोकशाहीचा संपूर्ण चेहराच बदलून टाकला. या बदलाने का झालं तर संविधानात 2 नवीन परिशिष्ट म्हणजे शेड्यूल्स जोडली गेली. ही होती 11वी आणि 12वी परिशिष्ट. आणि यामुळे झालं काय की आपल्या गावातल्या ग्रामपंचायती आणि शहरातल्या नगरपालिका यांसारख्या स्थानिक संस्थांना थेट घटनात्मक दर्जा मिळाला. म्हणजे त्यांचे अधिकार आणि त्यांचं महत्त्व एकदमच वाढलं. चला तर मग आता बघूया की या घटनात्मक बदलांचा समाजावर आणि लोकांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला. कारण लक्षात घ्या, हे फक्त कागदावरचे बदल नव्हते. यामुळे आपल्या भारतीय समाजाच्या रचनेत खूप मोठे, खूप सकारात्मक बदल घडून आले. आणि जर आपण आपल्या मूळ स्रोताकडे पाहिलं तर बघा, ह्या निळ्या चौकटीत या बदलांचे परिणाम किती स्पष्टपणे दिले आहेत. चला जरा जवळून पाहूया की नक्की काय काय बदल झाले. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या. इतकंच नाही, तर समाजातल्या दुर्बल घटकांनाही सत्तेत वाटा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या गेल्या. आणि या सगळ्या निवडणुका व्यवस्थेत निष्पक्षपातीपणे व्हाव्यात म्हणून एका स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आली. आणि या सगळ्या बदलांचा एकत्रित परिणाम काय झाला तर भारताची लोकशाही जगातली सर्वात मोठी तर होतीच, पण ती खऱ्या अर्थाने सहभागी लोकशाही बनली. आणि हो, याच काळात अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली. मतदानाचं वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आलं. म्हणजे आणखी कितीतरी तरुण या लोकशाही प्रक्रियेचा भाग बनले. तर आता आपण ह्या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे येतोय. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की हे जे काही बदल झालेत ना, ते एका रात्रीत झालेले नाहीयेत. हा एक न थांबणारा, सतत चालणारा प्रवास आहे. म्हणजे थोडक्यात काय तर भारतीय लोकशाहीचा प्रवाह हा सतत अधिकाधिक लोकांना सामावून घेण्याचा, त्यांचा सहभाग वाढवण्याचा एक प्रयत्न आहे. ही एक अशी वाटचाल आहे जी आजही सुरू आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, या मोठ्या प्रवासाचा पुढचा टप्पा, पुढचा अध्याय कसा असेल यावर नक्कीच विचार